The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। जे गच्छा परमारोगा संखारा परमा दुःखा ये तं न्यत्वा यथा भूतं निब्बानं परमं सुखं। बुभुक्षा अर्थात भूक हा सर्वात मोठा रोग आहे। संस्कार हे सर्वात मोठे दुःख आहे। हे यथार्थतया जाणून निर्वाण हे सर्वात मोठे सुख आहे हेही जाण। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या सर्वश्रेष्ठ आणि महान अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या श्रावण पौर्णिमेच्या महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद येथील भीमनगर भावसिंगपुरा येथील विपश्यना बुद्ध विहारामध्ये उपस्थित ज्यांचे इथे अधिष्ठान आहे ज्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केले आहे असे पूजनीय भिक्खू सचित्त बोधीजी पूजनीय भंते आणि आपल्या परिसरातील सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। आज तुम्हा सर्वांना एवढ्या मोठ्या संख्येने इथे पाहून मला मनस्वी आनंद होतो आहे। खरं तर आमच्या धम्मदीप बुद्ध विहारातील आमच्या आया बहिणीसुद्धा अर्थात माता भगिनीसुद्धा इथे उपस्थित आहेत आणि आपल्या परिसरातील सुद्धा महिला इथे उपस्थित आहेत। पुरुषांची संख्या सगळ्याच ठिकाणी नगण्य असते कारण त्यांना बाबासाहेबांनी जरा जास्तीचे कामं लावलेत म्हणून त्यांना वेळच भेटत नाही। तर त्यामुळे माता भगिनी भाविकच असतात श्रद्धावान असतात त्यांच्या हृदयामध्ये विनम्रता भाव भक्ती आहे आणि त्यामुळे बौद्ध साहित्यात जर आपण पाहिले तर असंख्य स्त्रिया भगवंताला शरण येत राहिल्या। उपासिकांमध्ये सुद्धा अनेक महिला अग्र होत्या उपासकांमध्ये सुद्धा आग्रह होते लोक भिक्खूंमध्ये सुद्धा आग्रह होते। तेव्हा बघा आमच्या सचित्त बोधी भंतेजींनी सांगितलं की आमच्या महिला मंडळाची फारच इच्छा आहे करुणानंद भंतेजींनी आमच्या विहारात यावे धम्मदेशना द्यावी। आम्हालाही आनंदच झाला कारण नगराचं नाव बापा
भीमनगर, अजून काय पाहिजे? यहाँ पर तो सब कुछ मिलेगा, कारण नाव भीमनगर आहे. तर आज मी एक छोटासा उपदेश आपणास सांगणार आहे. भगवंताने बघा त्या काळामध्ये अनेक ठिकाणी उपदेश दिलेले आहेत. श्रावस्तीमध्ये राहत असताना, राजगृहामध्ये राहत असताना, कोसुंबीला राहत असताना, वाराणसीमध्ये राहत असताना, वैशालीला राहत असताना अनेक उपदेश दिले. भगवंताचे 45 वर्षावास झाले. आता ही वर्षावासाचा पिरियड आहे. आपले पूजनीय भंतेजी तुमच्याकडे वर्षावास करतात. तुम्ही पुण्यवान आहात की तुमच्याकडे विहारही आहे आणि भिक्षू पण आहेत. नाही तर बऱ्याच ठिकाणी विहार तर आहे पण भिक्षू नाही. आता त्याचे कारण बरेच आहेत, पण असं आहे ते लोक खरंच पुण्यवान असतात की ज्यांच्याकडे भिक्षू पण आहे, विहार पण आहे आणि भिक्षू पण आहे. तर तुमच्याकडे भिक्षू राहतात, ही मोठी जमेची बाजू आहे. तर आपले भगवान बघा एकदा वेरंजामध्ये राहत होते. तुम्ही ऐकलं असेल. वर्षावास अनेक झाले भगवंताचे बऱ्याच ठिकाणी. तर एक वर्षावास भगवंताचा वेरंजामध्ये झाला, जो की फार खडतर होता. त्याच्याबद्दल मी तुम्हाला भाष्य करणार आहे. वेरंजा नावाचं गाव होतं, वेरंजा ग्राम. तिथे ब्राह्मण लोक होते, बरेच लोक होते. तर झालं असं की भगवंताला निमंत्रण द्यावं लागायचं वर्षावासाला येण्यासाठी. तर मग भगवान बुद्धाला एका वेरंजक नावाच्या ब्राह्मणाने निमंत्रण दिलं. पण तो ज्या उद्देशाने भगवंताकडे गेला होता ना, तर वादविवाद करण्याच्या हेतूने गेला होता. आता बरेच लोक असे असतात बघा की समोरच्याला काही येते की नाही त्याच्यासाठीच पाहायला येतात. कधी कधी काही लोक आम्हाला फोन करतात आणि भंतेजी याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. तर मी म्हणतो बा विचाराव, पण माहीत असताना परीक्षा घेण्याच्या हेतूने विचारू नये. एक तर आम्हाला नाही वेळ, आणि ते मग सांगताना म्हणते हो भंतेजी म्हणते मी पण वाचलं होतं म्हणते. अरे मग वाचलं होतं बापा, आता कशाला विचारता. नाही मी पण ग्रंथ वाचतो म्हणते, मी पण शिकवतो, मी पण असं करतो तसं करतो, पण मला पाहायचं होतं. काय पाहायचं होतं? तर रोज आपल्या चॅनलवर पहा मग काय पाहायचं ते, मग तुम्हाला दिसेल ना काय काय. तर काही लोक भगवंताच्या काळातही असे होते की भगवंताची परीक्षा घ्यायची. माहिती तुम्हाला, भगवंताची परीक्षा घ्यायचे, भगवंताच्या संयमाची परीक्षा घ्यायचे, भगवंताच्या ज्ञानाची परीक्षा घ्यायचे की खरंच भगवान सर्वज्ञ आहेत काय, खरंच भगवान सिद्ध पुरुष आहेत काय, खरंच भगवान बुद्ध सर्वज्ञ आहेत काय, भगवान बुद्ध खरंच विद्याचरण संपन्न आहेत का, खरंच भगवंताला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे का, असे लोक परीक्षा घ्यायचे. तर भगवंताला डिवचायचे पण काही लोक. कोणी शिव्या देऊन डिवचण्याचा प्रयत्न करायचं, कोणी भगवंताकडे पाहून थुंकून डिवचण्याचा प्रयत्न करायचं, कोणी कोणता आरोप लावून डिवचण्याचा प्रयत्न करायचं, कोणी मारण्याचा शिव्या देण्याचा प्रयत्न करून डिवचायचं. पण आपले भगवान महान कारुणिक होते, आणि महान कारुणिक असल्या कारणाने 8 लोक धर्म ज्याला म्हणतो की नाही, पुठ्ठास लोक धम्मेहि चित्तं यासांग कंपती आशोकं विरजं खेमं येतं मंगलमुत्तमं. हे महामंगल सूत्र झाले की नाही. पुठ्ठस्स लोक धम्मेहि चित्तं यस्सं न कंपती अशोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं. जे बुद्ध पुरुष असतात, जे अर्हत असतात, भगवंताच्या सन्मार्गामध्ये जे प्रतिष्ठित असतात, ते सुखात दुःखात, यशात अपयशात, लाभात हानीत, प्रशंसेत आणि निंदेत डगमगत नाहीत. सुख आलं तर नाचत बसत नाहीत, आणि दुःख आलं तर रडत बसत नाहीत. यश आल्यावरही नाचत नाहीत आणि अपयश आल्यावर रडत बसत नाहीत. काही लाभ झाला तरी नाचत नाहीत, आणि अलाभ झाला म्हणजे नुकसान झालं, हानी झाली तर रडत नाहीत. कोण प्रशंसा केली तर हुरळून जात नाहीत. हुरळून जाणं समजतं का तुम्हाला? हुरळून जाणं तुमच्याकडे काय शब्द आहे? तर वेगळा शब्द हुरळून जाणे म्हणतात, हुरळून गेले म्हणतात लोक. तर ते शब्द आहे. तर हुरळून जातात लोक. काही कोण प्रशंसा केली की मग ते हवेत, आणि बॉल हवेत गेला की खाली
जमिनीवर त्याला पडण्याची भीती असते, बिलकुल जेवढ्या तीव्र गतीने वरती फेकला तेवढ्या तीव्र गतीने तो खाली येतो. तर जे लोक सुज्ञ असतात, जे लोक सुज्ञ असतात त्यांची प्रशंसा केली तरी ते नॉर्मल राहतात, आणि त्यांचा कधी अपमान झाला कोणाकडून तरी नॉर्मल राहतात. पण ज्या लोकांना 8 लोक धर्म समजत नाहीत ते मात्र आता हसतात नंतर रडतात, आता हसतात ते नंतर रडतात. बघा तुम्ही, असे 99.99% लोक जगात असेच आहेत. का तर 8 लोक धर्मांना समजून न घेतल्यामुळे. तर बुद्ध पुरुष जे असतात ते या 8 लोक धर्म त्यांच्या अंगी असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. नालागिरी हत्ती सोडला काय, देवदत्ताच्या सांगण्यावरून गृधकुट पर्वतावर 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 लोक सोडले मारण्यासाठी भगवंताला. भगवान डगमगले नाही, उलट ते लोक भगवंताला शरण येत राहिले. लोक थुंकत राहिले, स्त्रियांचे आरोप केले, भगवान डगमगले नाही. का तर त्यांच्या अंगी 8 लोक धर्म होते हे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे बघा, की त्या वेरंजक ब्राह्मण जो होता ना तो भगवंताकडे हुज्जत घालण्यासाठी, भगवंताचा संयम पाहण्यासाठी गेला होता, ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी गेला होता. त्याने भगवंताला छेडलं आणि रागावून बोलायचा, तो चिडून बोलायचा. बघा आपल्या चॅनलवर बरेच प्रवचन आहेत. आलवक यक्षाची पण एक स्टोरी सांगितली बघा, जयमंगल अट्टगाथेमध्ये आलवक यक्षाचा संदर्भ आला आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोललेलो आहे. तर तो वेरंजक ब्राह्मण जो होता तो भगवंताला डिवचत होता, रागाने बोलत होता, मध्येच थांबवत होता, भलतंच काहीतरी बोलत होता, ऐकून घेत नव्हता. असे जगात लोक आजही आहेत. आपण काही सांगायचं मध्येच बोलतील, हां मला माहिती आहे. असे लोक आहे ना, रागावून बोलणारे, चिडून बोलणारे, समोरच्यांना डिवचणारे. समोरचे शांत असतील तर हे त्यांना अशांत करायला पाहतात. जे जसे लोक असतात तर ते लोक जगाशी तसंच वागतात. समजा कोणी क्रोधी आहे तर कसं वागेल, जिथं तिथं जातील तर मी सांगतो तसं फुस फुस फुस. विहारात आलेत, सरका तिकडं असं म्हणणार नाही, घर सरक तर थोडंसं पलीक. ते फुसफुस करायचा स्वभाव आहे ना, ते काय कुठं थांबते, स्मशान भूमीतही सोडत नाही ते. कुठे जाईल तर तिथे फुसफुसच, कारण त्याचे संस्कार झालेले आहेत. कोणतं आता लहानपणापासून कोणाचा प्रेमळ संयमशील स्वभाव असेल तर ते तसेच वागतात. बघा ते कुठेही जाओ कोणाला बोलतील, स्वतःहून ज्यांचं मन मोठं आहे ते प्रत्येकाला विचारतील तब्येत वगैरे बरी आहे काय, आणि ज्यांचं मन खोटं आहे आणि बारीक आहे मला म्हटलंच नाही म्हणतील मी बोलू का. हे खोट्या छोट्या मनाचे लोक असे. तर सांगतो यासाठी की तो वेरंजक ब्राह्मण जो होता ना तो असा खोट्या मनाचा होता. तर भगवंताला डिवचत होता, पण भगवान आपले संयमशील होते. भगवान बोलू द्यायचे समोरच्या लोकांना, तर भगवंतानं शांतपणे त्याचं ऐकून घेतलं, त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली भगवंताने. आणि मग त्याला वाटलं की गड्या मी एवढ्या रागात द्वेषात बोललो आहे, अहंकारात बोललो आहे, मी भगवंताला अडून पाहून बोललो आहे, पण हे तर काहीच बोलले नाही, प्रतिक्रिया तर काहीच दिली नाही. जसं नॉर्मल लोक आरे म्हटलं की का रे म्हणतात आणि माझ्याकडे पाहतो का म्हणतात, इथून सुरू होते लोकांचं. म्हणजे काहीच बोलले नाही पण पाहिलं तर माझ्याकडे पाहतो का म्हणतात. है ना, आता हे घराघरात घडते, लोक सांगतात. म्हणजे पाहिलं तरी प्रॉब्लेम आहे, नाही पाहिलं तरी प्रॉब्लेम लोकांना. बोललं तरी प्रॉब्लेम आहे, नाही बोललं तरी प्रॉब्लेम आहे. भगवान बुद्ध म्हणाले बोलणाऱ्यांचीही निंदा होते आणि शांत बोलणाऱ्यांचीही निंदाच होते. कमी बोलणाऱ्यांची पण निंदा होते आणि जास्त बोलणाऱ्यांची पण निंदा होते. या जगात अनिंदित असे कोणीच नाही. भगवान कसे सुटतील आपले. आणि म्हणून तो त्या हेतूने बोलत होता, पण भगवंतावर त्याचा काही परिणाम झाला नाही. भगवंतानं शांतपणे ऐकून घेतलं, त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला दिली आणि त्याचं आश्चर्य झालं. त्याच्या मनामध्ये त्याला वाटलं बा मला माझ्या नादी लागतील, मला भांडण करतील, मला काहीतरी उलटं बोलतील माझ्यासारखं. आता लोकांना वाटते ना असं. तर भगवान काही बोलले नाही आणि म्हणून भगवंताचा संयम, करुणा, दया आणि भगवंतामध्ये असलेले सद्गुण पाहून तो भगवंताला शरण आला. बा चुकलं माझं भगवान, आपण महान आहात खरोखर. माझ्या मनात विचार होता
तुमचा संयम पाहत होतो मी, तुमचा सील पाहत होतो मी, तुमचा सदाचार पाहत होतो, पण तुम्ही खरोखर महापुरुष आहात, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही पंडित आहात, मी चुकलो आहे असं म्हणून तो मग भगवंताचा विरोधक असलेला वेरंजक भगवंताला शरण आला. अशा कितीतरी घटना बौद्ध साहित्यात घडलेल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी कितीतरी घटना आहेत. भगवंताला मारण्या हेतू लोक आले, शिव्या देण्या हेतू लोक आले, किंवा असा वादविवाद करण्या हेतू लोक आले, आणि भगवंताकडे आले की थंडगार झाले. आणि मग हा शरण आला भगवंताला. भगवंताला शरण आल्यानंतर तर ह्याला वाटलं बा एवढे महाकारुणिक भगवान आहेत तर आपल्या गावात आले पाहिजे. आता पण बघा आम्ही प्रवचन देतो, भंतेजी लोक प्रवचन देतात, आणि ज्या लोकांना मग वाटते की बा अरे हे तर खूपच चांगलं आहे, हे तर आपल्या भल्याचं आहे, तर लोक म्हणतात भंतेजी आमच्या गावाला या, आमच्या नगराला या, आमच्या विहारात या, आमच्या इकडं या, आमच्या वाढदिवसाला या, आमच्या कोणत्या कार्यक्रमाला या, असे लोक बोलवतात. आता समजा कोणाच्या मनात करुणा असेल, दया असेल, तर त्यांना बरोबर आपल्यासह इतरांच्या लाभाचा भाव उत्पन्न होतो, नाही का. जसा भंतेजीला किंवा तुमच्यातल्या काही लोकांना वाटलं असेल की बा लोकांना लाभ होईल, भंतेजींना बोलवलं पाहिजे, तर त्याला तसं वाटलं की आपल्या गावात भगवंताला बोलवलं पाहिजे, आणि त्यानं श्रद्धेनं भगवंताला वर्षावासाचं निमंत्रण दिलं. आणि भगवंताला वर्षावासाचं निमंत्रण दिलं आणि भगवान गेले. आता बघा पावसाळा तर होता, पाऊस पडला का यावेळेस म्हणावा तसा पाऊस झाला नाही. बघा आता दुष्काळही पडते, कधी कधी ओला दुष्काळ पडते, कधी कधी कोरडा दुष्काळ पडते. बघा तुम्ही काही ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आणि काही ठिकाणी काहीच पाऊस नाही आहे. अजून आता आम्ही इकडे तिकडे धम्मदौऱ्यानिमित्त फिरतो ना रस्त्याने, तर बघतो शेत काही काळेच आहेत अजून, म्हणजे अद्याप पेरण्या झाल्या नाही काही शेतांमध्ये. बघा किती मोठं नुकसान आहे. किंवा काही ठिकाणी कपासी लावली आहे, काही ठिकाणी सोयाबीन पेरला, किंवा अजून जे काही पिकं पेरले आहे, लावलेले आहेत, तर पाण्याच्या अभावी, पावसाच्या अभावी ते सुकून गेले, बघा वाळून गेले जाग्यावरती. तर हे नुकसान आहे ना नैसर्गिक. तर भगवंताच्या काळामध्ये सुद्धा मग दुष्काळ पडत होते कधीमधी. तर नेमकं जेव्हा त्या वेरंजक ब्राह्मणाने आपल्या त्या वेरंजक गावी भगवंताला वर्षावासासाठी बोलवलं ना, तर नेमकं भगवान वर्षावासाला गेले आणि त्या गावामध्ये, त्या परिसरामध्ये दुष्काळ पडला. तर दुष्काळ एवढा भयंकर होता. दुष्काळ भयंकरच असतो बघा. मी नेहमी सांगतो, औरंगाबादचे लोक जायकवाडीच्या धरणावर विसंबून आहेत, बरोबर आहे. आता किती दिवसाला पाणी येते मुगदल साहेब? 6 दिवसाला पाणी येते. आणि किती पर्सेंट भरले म्हणे? 30%, 30% काय भरले म्हणे? 48-40 काय जे भरला असेल, 1.5 साठा असतो त्याच्यामध्ये. पण मला सांगा, यदा कदाचित पाऊस झाला नाही अजून, तर दुष्काळ पडू शकते ना. 6 दिवसाचं, 8 दिवसाचं, 15 दिवसावर जाईल. किती त्रास होईल लोकांना. आताच त्रास होते. ज्यांनी 5चे 50 केले, ज्यांचा वेल मांडवाला गेलाय ज्यांच्या घरात. काही लोक सांगतात बाप्पा भंतेजी आमच्या इथे लोकसंख्या फार जास्त वाढलेली आहे आणि पाणी अर्धा तासच राहते आणि 1 तासच राहते, आणि काय रांजण भरून ठेवावं लागते, हांडा भरून ठेवावं लागते, कळशी भरून ठेवावं लागते, तांब्या भरून ठेवावं लागते, आणि पाणीच बस होत नाही. आता कसं बस होईल बाप्पा पाणी? तर जर हे यासाठी सांगितलं की दुष्काळ पडला की खूप काही नुकसान होते. नेमकं भगवान आपल्या वेरंजकमध्ये आले 500 भिक्षू संघासह. किती बघा तुम्ही, त्या काळात भरपूर भिक्षू होते बघा. आता भिक्षूच नाही. आणि जे आहेत तर लोकांच्या लयच अपेक्षा बापा, एवढ्या मोठ्या बिचाऱ्यांची अपेक्षा आहे, साहजिकच आहे. पण ते असं डोक्यावर ओझं पडते ना, मग नाही का, लोड येते ना. म्हणजे समजा एखादी गाडी 5 सीटर आहे, 5 सीटर गाड्या, 5 सीटच्या गाड्या असतात, आणि त्या गाडीत 10 लोक बसवले, कसं होईल? आता जे बिचारे काम करणारे भंते जे आहे, जे विनयधारी सिलवान आहे, बाबासाहेबांच्या महान उपकारांची जाणीव ज्यांना आहे, भिक्षू आहेत ना, असे भरपूर भिक्षू आहेत, जीवन घालवलेले भिक्षू आहेत. तर मला सांगा, अशा भिक्षूंवर लोड येतो. इकडे तिकडे धावपळ. आता मी हे मुद्दाम कधी प्रवचनातून सांगतो किंवा लोक आता किती फोन करतात दिवसभरातून, तुम्हाला काय सांगू. मी जर तुम्हाला मोबाईलची हिस्ट्री दाखवली ना, तुम्ही परेशान व्हाल. नुसतं लाल नंबर आहेत, फोन येऊ गेलेले, उचलल्याच जात नाहीत. काय करू आता?
प्रवचन चालू आहे तर एडिटिंग सुरू आहे, तर ध्यान करणं सुरू आहे, तर वंदना सुरू आहे, तर परित्राण सुरू आहे, तर वाढदिवस सुरू आहे, तर काही ना काही सुरूच आहे. आता कोणाकोणाचे फोन उचला तर लोड येते प्रत्येकाला. तर भगवान बुद्धाच्या काळात मात्र अशी परिस्थिती नव्हती. असंख्य भिक्खू होते, प्रचंड लोकांमध्ये श्रद्धा होती. अनेक अनेक लोक भिक्खू बनत होते, कोणी भिक्खुनी बनत होते, कोणी उपासक तर कोणी उपासिका. तर 500 भिक्षूंसोबत भगवान त्या वेरंजक गावामध्ये गेले आणि नेमकं भगवान तिथे गेले तर दुष्काळ पडला होता. लोकांचीच खाण्याची मारामार सुरू होती. तर लोकांची खाण्याची मारामार असेल तर लोक काय देतील दानामध्ये, नाही का? आणि सगळेच लोक काय श्रद्धावानच असतात असा काही विषय नाही बापा. काही लोकांकडे तर लय काय काय राहते, ते माडीहून असं पाहते. काही काही लोक, सगळेच नाही. जे श्रद्धावान आहे ते बिचारे गरीबही असतात, श्रीमंत असतात, ते देतात हो. भोजनदान असेल, परिष्कार असेल, चिवर असेल किंवा जे काही असेल, परंतु सगळे श्रद्धावान नसतात. तर त्या काळामध्ये वेरंजक गावामध्ये भगवान जेव्हा गेले ना, तर तिथे गेल्यानंतर दुष्काळ पडला आणि मग भगवंताला मात्र आणि भिक्षू संघाला भिक्षाटनात काहीच मिळत नव्हतं. 45 वर्षावासांपैकी एकमेव असा वर्षावास झाला भगवंताचा की जो प्रचंड खडतर होता. तुम्ही विचार करा, 3 महिने भिक्षा मिळाली नाही, ना भगवंताला ना त्या 500 भिक्षूंना. तर बुद्ध शासन तर जिवंत ठेवायचं आहे का? भिक्षू लोक का पळ काढणारे थोडी असतात, आणि आस्था पण कामाने पोट भरू थोडी पण आहे इकडे. बुद्ध शासन जिवंत ठेवायचं. आपल्याकडे श्रद्धा पाहिजे, भिक्षूंमध्ये श्रद्धा पाहिजे ना. भलेही लोकांमध्ये श्रद्धा नसेल तर भिक्षूंमध्ये श्रद्धा पाहिजे. लोक तर अज्ञानीच आहेत, पण भिक्षूंमध्ये श्रद्धा असली पाहिजे ना. बुद्ध तत्वज्ञानाबद्दल श्रद्धा असली पाहिजे भिक्षूंमध्ये. आणि त्याच्यामुळे भगवंताच्या काळात आणि आजही जे भिक्षू प्रामाणिक, सिलवान, गुणवान, विनयधारी होते, ते 500 भिक्षू भगवंताच्या सोबत राहणारे होते ना, सिलवान होते, विनयधारी होते ना. आणि त्यांनी पाहिलं, मग आनंद भंतेजी भगवंताच्या सोबतच होते. त्यांनी 4-8 दिवस पाहिलं की लोकांचीच उपासमार होत आहे आणि लोक आपल्याला भिक्षा देतीलच कसे. भिक्षू एका दारावरून दुसऱ्या दारावर, दुसऱ्या दारावरून तिसऱ्या दारावर जायचे असे खरं, पण त्यांना काही भिक्षा मिळायची नाही. सुरुवातीला मिळाली असेल थोडीफार 7-8 दिवस, पण शेवटी लोक स्वतःचा विचार करणारे असतात. मग झालं असं की त्या गाव थोडंसं मोठं असेल तर गावाच्या बाहेर घोड्यांचा व्यापारी होता. मोठी बाजारपेठ होती म्हणतात तिथे घोड्यांची. घोडे विकणे, घोडे पाळणे, मोठं तिथे व्यापार होता, चालत होता म्हणतात. आनंद भंतेजी आणि काही भिक्षू रोज सकाळी उठल्यावर त्या घोडे जिथे राहत होते ना, तर त्यांना खाण्यासाठी विशिष्ट प्रकारचं धान्य टाकतात. तर निकृष्ट दर्जाची जव म्हणजे जवस, निकृष्ट दर्जाची जवस आणि निकृष्ट दर्जाचे गहू त्या घोड्यांना खाण्यासाठी टाकल्या जात होते. आणि सकाळी सकाळी हे भिक्षू काही ठराविक आनंद भंतेजी आणि भिक्षू भिक्षाटनासाठी जात असत नेमकं तिथे. आणि मग तो श्रीमंत माणूस होता की ज्याच्याकडे घोडे होते. आता सगळेच लोक काही गरीब नसतात, जे श्रीमंत असतात त्यांच्याकडे असते ना. आता सगळेच पोटावर काय म्हणतात त्याला, ते हात असलेले किंवा हातावर पोट असलेले लोक असतात काय. आता तुमचं हे जरी एरिया समजा DRD असेल, समजा दारिद्र्य रेषेखालचा, तर का सगळेच दारिद्र्य रेषेखालचे थोडी आहे. आम्ही पाहिले येता तर बाबा 2-2, 3-3 माळ्याची बिल्डिंग आहे. असं थोडी आहे का काय, म्हणजे काय भाऊसिंगपुरा म्हणजे काय गरीबच आहे का सगळा? गरीब कसा राहील? आता ते परिस्थिती बदलली. तर मग त्या घोड्यांना जे अन्न दिल्या जात होतं की नाही, ते गहू निकृष्ट दर्जाचे आणि जव, तर मग ते भिक्षापात्रात थोडं 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 वाढल्या जात होतं बघा, पूर्ण 3 महिने. मग ते भिक्षू लोक काय करायचे, विहारात जायचे आणि विहारात जाऊन उखळ, माहिती आहे तुम्हाला उखळ, उखळामध्ये ते टाकायचे. ती जवस आणि गहू पाणी टाकायचे, गरम केलेलं कुटायचे. ते आंबील टाईप, आंबील माहिती आहे का तुम्हाला? आंबील किंवा त्याला काय म्हणतात अजून, लापसी सारखं
त्याला ते बनवायचे आणि ते खायचे. भगवंताने एक दिवस भिक्षूंना बोलवलं आणि आनंदाला उद्देशून विचारलं की आनंद, हे रोजच्या रोज मी ऐकतो आहे की कुटण्याचा आवाज कशाचा येतो. कुटण्याचा आवाज येतो. तुम्ही पाहिलं गावाकडे जन्म झाला असेल तुमचा, मिरच्या बारीक करण्यासाठी उखळाचा वापर, भात साळी बारीक करण्यासाठी उखळाचा वापर करायचे गावाकडे. त्याचा दन 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 वापर यायचा. तर ते मग उखळात आवाज यायचा ना. तर भगवंताने एक दिवस भिक्षूंना बोलावलं आणि विचारलं की भिक्षूंनो, आवाज कसला येतो आहे. तर भिक्षूंनी सांगितलं, आनंद भंतेजींनी सांगितलं, भगवान अशी अशी परिस्थिती आहे. भगवंताला तर सगळंच माहीत असायचं, पण भगवंताचं उपाय कौशल्य असायचं किंवा सांगण्याची विशिष्टपूर्ण त्यांची शैली असायची. माहीत असलं तरी विचारून घ्यायचे, समोरच्याचं मत जाणून घ्यायचे, त्याची सायकॉलॉजी पाहायचे, काय आहे ते मनोप्रवृत्ती जाणायचे आणि त्याचं ऐकूनही घ्यायचे. असंही नाही की ऐकून नाही घ्यायचे, ऐकून घ्यायचे पूर्ण, काय म्हणणं आहे काय नाही. तर भगवंतानं विचारलं, भिक्षूंनी सांगितलं, भगवान दुष्काळ पडलेला आहे, लोकांनाच खायला अन्न भेटत नाही. मग आम्ही त्या श्रीमंत माणसाकडे जातो की ज्याच्याकडे घोडे आहेत आणि घोड्याला जे निकृष्ट दर्जाचे गहू आणि जवस टाकली जाते ती आम्हाला भिक्षापात्रामध्ये मिळते, ती आम्ही कुटतो आणि आपल्यालाही देतो आणि आम्हीही ग्रहण करतो. बघा तो किती महिने, वर्षावासाचे 3 महिने. त्या वेरंजक ब्राह्मणाने भगवंताला श्रद्धेनेच बोलवलं होतं, त्याच्यात श्रद्धाच निर्माण झाली होती. पण त्याची पंचायत झाली का त्याला वाटलं बा पावसाळा सुरू होतं आणि पाऊस येईल आणि मग सगळं काही व्यवस्थित होईल. पण झालं असं की तेव्हा काही पाऊस वगैरे झाला नाही. आणि मग भगवान बुद्ध त्या भिक्षूंना विचारलं, बोलवलं आणि त्या भिक्षूला म्हणाले की भिक्षूंनो, हे जे 3 महिने मला जवस खायला भेटते का नाही. बघा तुम्ही, हे दुनिया हा संसार भगवान सांगतात की प्रतित्य समुत्पादानुसार सुरू आहे. कार्य कारण भाव कर्म सिद्धांत सांगितला भगवंताने. भगवान म्हणाले इथे विनाकारण, कारण नसताना काहीच घडत नाही. जसं तुम्ही इकडे आलात आणि काहींना तर माहीत असेल विहार आहे, काहींना माहीत असेल की भंतेजी इथं राहतात, पण तरी पण त्यांना येण्याची इच्छा नाही झाली. इथं बसलेल्यांपैकी पण सांगतो तुम्हाला, कर्म कसे विभागणी केली भगवंताने. तुम्ही बसले तर खरं, वाईट नका वाटू देऊ, भगवंतानं सांगितलं बसले तर खरं, पण बसल्यावर पाहता आहात इकडं, पण हा चक्षु इंद्रिय तर सुरू आहे, पण या चक्षुसोबत जुडलेला ज्ञान इंद्रिय इथंच असेल याची गॅरंटी नाही. बाहेर कशाचा आवाज येतो बरं, नाही का, किती वाजले असतील बरं, मालिका सुरू झाली असेल का आता, ते विचारूच नका कोणता कोणता विचार येईल. म्हणजे आपलं शरीर तर इथे असते, परंतु मन इथे असेलच ह्याची काही गॅरंटी नसते, शाश्वती नसते. म्हणून भगवान बुद्धाने त्या भिक्षूंना विचारलं की भिक्षूंनो, हा आवाज कशाचा येतो. तर त्यांनी सांगितलं की असा असा येतो आणि मग जवस वगैरे खायला भेटते. तर भगवंताने कर्म सांगितले. मग कोणते कर्म म्हणाले भगवान म्हणाले की एकदा मला का बुद्ध असताना देखील हे जवस खायला भेटते. तर फुस्स बुद्धाच्या काळामध्ये, एकदा फुस्स बुद्धाच्या काळामध्ये त्या बुद्धाला आणि भिक्षू संघाला, मी ग्रहस्थ होतो तेव्हा त्यांना मी काय म्हणत होतो की जव खा जवच खा. बघा तुम्ही कर्माचा विपाक कसा असतो, कर्माचा विपाक असतो. भगवंताला सुद्धा तो देवदत्तानं फेकून मारलेल्या दगडाचा तुकडा लागला, त्याचं रक्त निघलं की नाही भगवंताच्या शरीराचं, कर्माचा परिणाम बुद्ध पुरुष झाल्यावरही आहे म्हणाले भगवान. माहिती तुम्हाला, अभ्यास करत असाल तुम्ही तर स्त्रियांचा लांछन कर्माचाच परिणाम होतात. उगीच भगवान म्हणाले या जगात उगीच विनाकारण काहीच घडत नाही. जे काही घडते ते कर्मामुळेच घडते. म्हणून कोणी कमी सुखी, कोणी जास्त सुखी, कोणी कमी दुःखी, कोणी जास्त दुःखी, कोणी सौंदर्यवान, कोणी कुरूप आहे, कोणी बुद्धिवान आहे, कोणी कमी बुद्धी आहे.
कोणी ज्ञानी तर कोणी अज्ञानी आहे, कोणी मूर्ख तर कोणी पंडित आहे, कोणी भिक्खू तर कोणी उपासक आहे. हा का फरक आहे? एकाच माता पित्याच्या पोटी जन्माला आलेले लेकरं एकाच स्वभावाचे आहेत का? आहेत का? सारखंच तर खाऊ पिऊ घातलं का नाही? एक विचारते आणि एक म्हणते मला काय देणं घेणं म्हणजे तू तुझंच पहा म्हणते, तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणतात का नाही लोक असे? घर की कहाणी माहीत आहे ना आम्हाला. काही विचारतात, काही विचारतच नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये असं का घडते तर भगवान म्हणाले संस्काराची ही शृंखला आहे. कशाची शृंखला आहे? कर्म संस्काराची शृंखला आहे. ती असंख्य जन्मांपासून सुरू आहे. आतापर्यंत ही संधी मिळाली तरी सुद्धा काहींचे डोळे बिलकुलच उघडत नाहीत, म्हणून त्यांना धर्माचं महत्त्व कळत नाही, त्यांची श्रद्धा बसत नाही आणि ते धम्मामध्ये पुढे आणि पुढे जाऊ शकत नाहीत. आपलं पुण्य आहे म्हणून आपल्याला हा धम्म प्राप्त झाला. तर भगवंतानं सांगितलं की फुस्स बुद्धाच्या काळामध्ये मी एकदा जवच खात राहा असं म्हणतो. आजही काही लोक आपले भिक्षूला बद्दल सगळ्यांना असं एकच धरतात आणि म्हणतात पाची बोटं सारखे नसतात. केव्हा म्हणतात? जेव्हा आपल्या लेकराचं काही चुकते की नाही किंवा आपलं काही चुकते की नाही तेव्हा लोक शहाणपणा शिकवण्यासाठी म्हणून काय म्हणतात? पाची बोटं सारखे नसतात. केव्हा? जेव्हा गोष्ट आपल्यावर येते तेव्हा, आणि दुसऱ्यावर येते तेव्हा मग तेव्हा पाची बोटं सारखेच होतात त्यांची. तर काही आपले बिचारे लोक चष्मा एकच लावलेला आहे, बदललाच नाही कधी, त्यांना फरक दिसतच नाही, त्यांना वाटते सारखेच आहेत सगळे आणि म्हणून ते त्याच चष्म्यातून पाहत राहतात नेहमी. काही लोकांचं पाहिलं आम्ही, काही विशिष्ट संघटनेत राहतात, म्हणायला म्हणतात मी लय बाबासाहेबांचं काम करतोय, मी समाजाचं काम करतोय, मी बुद्धाचं भाषण करतो, मी धम्माचं भाषण करतो, पण कोणतं? फक्त टीकेचंच भाषण. भंतेजी बरोबर नाही, फलाने बरोबर नाही, असं नाही बरोबर, तसं नाही बरोबर, यांनी असंच खाव त्यांनी तसंच खाव, यांना पंचपक्वान काय करायचे असे म्हणणारे लोक पाहिले आहे ना. असे लोक नाही का? असे लोक तुम्हाला भेटत असतील. असे लोक तुम्हाला तर काही समजतच नाही म्हणणारे लोक भेटत असतील, तुम्ही म्हणत असतील ना काय नादी लागले तुम्ही, असे लोक भेटत असतील. भगवान म्हणाले ते लोक अज्ञानी असतात, त्यांना समजत नाही की आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय. एक काशाय वस्त्र चिवरधारी तू जर प्रामाणिक असेल, भगवान म्हणाले त्या भिक्षूबद्दल बोलणं, श्रामणेराबद्दल बोलणं, आपली पात्रता नसताना बोलणं, आपल्या रक्ताच्या नात्यातलं कोणीच भंतेजी नसताना बोलणं, भगवान म्हणाले ते भयंकर अकुशल कर्म असते. तुम्ही बौद्ध साहित्याचा अभ्यास करा. याचा अर्थ मी समर्थन करतोय जे अकुशल मार्गावरती चिवरधारी असतील, दुराचारी चिवरधारी असतील, त्यांचं समर्थन करतोय असा विषय नाही. त्यांचे कर्म त्यांच्याजवळ. पण मी समाजाला हेच सांगत आलो आहे की त्यांना इग्नोर मारा जर तुम्हाला कोणी तसे दिसत असतील तर. पण जे प्रामाणिकपणे वागत असतील, शिलाने विनयाने वागत असतील, काम करत असतील, त्यांना सपोर्ट करा, त्यांची पूजा करा, त्यांची वंदना करा, त्यांना घरी बोलवा, त्यांना भोजन आदी चिवर आदी दान द्या, कारण तुमचं ते पुण्यक्षेत्र आहे ना. वंदनेत काय म्हणता मग जोरजोरात? सुपटीपन्नो भगवतो सावक संगो. काय वंदना काय पाठ करण्यासाठी आहे का? पुण्यं खेतं लोकसाती. पुण्यं खेतं आहे ना, पुण्यक्षेत्र. कोणाला म्हटलं? उपासकांना बोलले का भगवान? कोणाला बोलले भगवान? पुण्यक्षेत्र हे काशाय वस्त्र म्हणजे चिवर ज्यांच्या अंगावरती आहे, बुद्धपुत्र म्हणण्याचा ज्यांना बहुमान प्राप्त झाला आहे त्यांना म्हटले पुण्यक्षेत्र. आणि म्हणून मग हे यासाठी म्हणून मी सांगतो आहे की कर्माचा विपाक असतो. बुद्ध पुरुषाला सुद्धा कर्म सोडत नाही, मला तुम्हाला कोणालाही कर्म सोडणार नाही. भूतकाळात केलेले कर्म, वर्तमान जीवनामध्ये केलेले कर्म बिलकुल सोडत नाही. म्हणून मरणाऱ्या लोकांकडे तुम्ही जर कधी बघत असाल ना, ज्या कर्माची तीव्रता जास्त असते ना ते कर्म तिथे उमटून पडतात मरताना. नेहमी सांगतो आपण, ज्या कर्माची तीव्रता, जे कर्मसंस्कार जसे असतील, ज्या कर्मसंस्काराचा प्रभाव असतो ना, मरताना तो सहज दिसतो. सुगतीला चालले की दुर्गतीला चालले. बाबासाहेब आपले हातपाय खोरून गेले नाही, गेले का?
सकाळी सवितामाई आंबेडकरांनी सुदामाला सांगितलं की साहेब उठले नाही. सुदामा गेला, उठवण्याची तर गरजच पडत नव्हती. आणि त्यानं पाहिलं जाऊन तर बाबासाहेब त्याला वाटलं झोपलेले आहे. 5 मिनटं 10 मिनटं अर्धा तास झाला. त्यानं सांगितलं माईसाहेबाला की बाबासाहेब झोपलेले आहे, रात्री उशिरापर्यंत जागले होते ना, तर झोपले असतील बा, डायबिटीज वगैरे झालं. पुन्हा अर्धा तासानं जाऊन पाहिलं. नंतर मग शंका आली हात लावून पाहिल्यावर आणि समजलं तर शांत मृत्यू आहे. सुगतीला जाणाऱ्या व्यक्तीचं हे लक्षण आहे. तुम्ही बारीक अभ्यास करत असाल तर सुगती कळते आणि दुर्गती पण कळते. कळत नाही असं नाही ना. भगवान म्हणाले काय कारण असेल मग असं, तर भगवान म्हणाले असंख्य जन्मांमधली कर्माची शृंखला असते ना, आता मरताना आपल्याला ती समजते. किंवा काही लोक म्हणतात बा आम्ही तर आता खूप चांगलं काम करतोय, किंवा आमचे जे लोक गेले वगैरे खूप चांगले होते, मग त्यांच्या वाट्याला असं कसं आलं म्हणतात ना लोक. असं भगवान म्हणाले कर्माचं फळ याच जन्माचं असेल असं नाही ना. अगोदरचं पण आहे ना कर्माचं फळ, अगोदरचं पण आहे ना, बिलकुलच आहे. मी आता तुम्हाला मुलांचं जे उदाहरण दिलं किंवा लोकांचं जे उदाहरण दिलं त्याला तेच तर कारण आहे, जबाबदार आहे. एकाच शाळेत टाकलेले पोरं सारखेच का नाहीत हुशार? का नाही हुशार? वेगवेगळे आहेत ना. बघा तुम्ही, एकच आई वडील आहे, काही एखादं लेकरू पांगळा आहे, कोणी आंधळा आहे, कोणी मूकबधीर आहे आणि कोणी एकदम सुदृढ आहे. 2-3 लेकरं आहे, एक मुलगा चाणाक्ष आहे किंवा मुलगी चाणाक्ष आहे आणि एक डल आहे. कारण असेल ना याचं? कारण असेल की नाही? बिलकुल कारण आहे. हे वरवर करणी विज्ञानाचं तर कारण वेगळं आणि कर्मसंस्कार आपल्याला समजत नाही, पण कर्मसंस्काराचं कारण वेगळं. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की फुस्स बुद्धाच्या काळामध्ये मी भिक्षू संघाला, भगवंताला, त्या प्रत्येक बुद्धाला काय म्हणालो होतो की तुम्ही जवच खा, जवसच खा. नाही का काही लोक असे उपगुण किंवा त्रागुण किंवा रागानं म्हणतात यांना शिळ्या भाकरीच भेटल्या पाहिजे. त्यांना शिळ्या भाकरीच भेटतात. म्हणजे ज्यांना वाटते की लोकांचं वाईटच व्हावं, एक वेळ अशी होती की त्यांचंच वाईट होतं. म्हणजे आपण शाप देत नाही, पण कर्माचा परिणाम सांगतो तुम्हाला, तसंच होतं. जे लोक जगाला जे जे देत राहतील, भगवान म्हणाले त्यांना ते मिळत राहील. आज ना उद्या, उद्या ना परवा. आणि भगवान म्हणाले माझ्या त्या कर्माचा परिणाम आता मी सम्यक संबुद्ध असताना देखील मला 3 महिन्यांपर्यंत काय खायला भेटलं? जवसच खायला भेटलं. हालाकी लोकांनी पंचपक्वान खाऊ घातले असते मला, आणि खाऊ घालू शकतात, पण कर्म भगवंताला जगाला हे सांगायचे असतात की कर्माचा परिणाम असा असतो. हालाकी भगवान काही करू शकत होते, रिद्धिसिद्धी भगवंताकडे होती ना. त्या जवसचा गव्हाचा पंचपक्वान बनवू शकत होते ना भगवान. दुसरी बाजू त्याची तुम्हाला सांगतो, पण जगाला कर्मसिद्धांत शिकवण्यासाठी भगवंताने हे उदाहरण ठेवलं की कर्माचा परिणाम कसा असतो फुस्स बुद्धाच्या काळातला. आणि मग त्या अरहत भिक्खूचा, त्या 500 भिक्खूंचा भगवंताने सन्मान केला. काय म्हणून? भगवान म्हणाले मी तुमचं कौतुक करतो, तुम्ही गौरवास पात्र आहात. का? तर तुम्ही लोभाला बळी पडले नाही. तुम्हाला लालच, लोभ ज्याला म्हणतो ना, त्याला बळी पडले नाही. का? तर तुम्हाला जर असं यदाकदाचित वाटलं असतं की अरे गड्या इथं जेवणच भेटत नाही, चला घरी. असं होते ना कोरोनाच्या मध्ये बापा, झालं काही ठिकाणी. कोरोनाच्या दरम्यान असं झालं. आम्ही काय कोरोनात थांबलो नाही विहारात. तुम्ही कधी सोशल मीडिया जर चेक केला आमचा तर पाहा, बाहेरच होतो आम्ही लोकांना मदत करण्यासाठी. म्हणजे सांगतो यासाठी नाही सांगत आहे, तर कुठलाही प्रसंग येऊ भगवंताने सांगितलं डगमगायचं नाही. ही वेळ पण निघून जाईल, ह्यावरती विश्वास ठेवा म्हणाले भगवान बुद्ध. आणि भिक्षूंचं म्हणून कौतुक केलं की तुम्ही लाभाला बळी पडले नाही. अशी वेळ जरी दुष्काळाची आली तरी तुम्ही हारले नाही. तुम्ही असा विचार केला नाही की काहीच भेटत नाही, कोणीच काही देत नाही, चला घरी. तुमच्यात श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचं मी कौतुक करतो. तुमच्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीचा भाव आहे, लोकांप्रती अनुकंपेचा भाव आहे, आणि मी म्हणून तुमचं कौतुक करतो म्हणाले भगवान बुद्धांनी. गौरव केला. भगवंताचे शब्द जर पडत असतील एखादा शब्द तरी, तर तुम्ही कल्पना तर करून पहा.
काय पुण्य असेल त्या लोकांचं की ज्यांचं भगवंताने कौतुक केलं. तुम्ही कल्पना तर करून पहा. भगवान म्हणायचे कधी कधी माझी विशाखा बिगार माता, माझा सुदत्त माझा अनाथ पिंडक. म्हणजे ते खाऊ घालत होते म्हणूनचा विषय नव्हता, त्या लोकांमध्ये ती श्रद्धा होती. आपल्याकडे तर बापा 10 रुपये देते गाण्याच्या कार्यक्रमाला. कधी कधी आम्हाला लोक बोलवतात, कार्यक्रम असते या म्हणून, गाण्याचा कार्यक्रम असते कधी कधी, तर तिथं 10 रुपये देते खालून कोणीतरी आणून. गाणं सुरू, चांगलं प्रबोधनाचं गाणं बाबासाहेबाचं भगवान बुद्धाचं. ज्याने दिलेत की नाही 10 रुपये 50 रुपये जे काही दिले ते चिठ्ठी लिहून दिली असती एक. आता त्या गायकानं बिचाऱ्यानं त्याला वाटते बा आता गाणं सुरू आहे नंतर म्हणू, त्याचं गाणं संपते. ज्यानं 10 रुपये 50 रुपये जे काही दिले, चिठ्ठी दिली, त्याचं सारं लक्ष त्याच्या हाताकडे डोळ्यात. ते कधी चिठ्ठी पाहते आणि कधी नाव घेते, कधी चिठ्ठी पाहते आणि कधी नाव घेते. नाही घेतलं तर 3-3दा पोराला लेकराला पाठवते, आपण जाते, ते चिठ्ठी दिली म्हणते. पहा जरा लोक स्वभाव कसा असतो बघा, तुम्हाला सांगतो. असतो का नाही असा? वाईट नका वाटू देऊ. काही काही ठिकाणी जे लोक असं दान वगैरे देतात तिथे पण लोक काही काही अपेक्षा ठेवतात बघा. भगवान म्हणाले दाना देताना बिलकुल त्याच्यातला भाव काढायचा असतो की मी दिलं किंवा मी देत आहे. संकल्पपूर्वक दान द्यायला सांगितलं. लोक आपला गवगवा करतील, भंतेजी आपला गवगवा करतील, कोणाला 4 लोकांना सांगतील, याच्यासाठी जर दान दिलं तर भगवान तर म्हणाले ते दिलं तुम्ही, भोजन असेल का काही जे काही असेल, चिवर असेल, पण त्याच्यातलं मन तर तसंच ठेवलं तुम्ही, त्याचं फळ मिळेल का? मग वाईट नका वाटू देऊ तुम्हाला, म्हणजे दोष देत नाही आहे मी, समजून सांगतो तुम्हाला. दिलं ना त्याच्यातलं मन काढून टाकायचं. हे भिक्षूच्या संघाच्या बुद्ध शासनाच्या हित सुखासाठी मी देत आहे, या पुण्यबळाने मला सुख शांती मिळो, निब्बाणाचा साक्षात्कार हो, असा भाव असायला पाहिजे. काय का दिलंय आणि 4 लोकांना सांगितलं मी दिलं. बरं ती जे घड्याळ दिसते की नाही, मी दिलं. रोज ती मूर्ती दिली की नाही, मी दिली. ती बाबासाहेबाची पुतळा आहे का नाही, मी दिला. काय दिलं? दिलं तर नाहीच. आपल्याच तर जवळ आहे. हे जरा सिरियस आहे, सूक्ष्म आहे. तुम्ही विचार तर करून पहा. एक म्हणे दरवाजा मीच तर दिला, रोजच येऊ त्या दरवाजालाच हात लावू पाहू, लोकांकडे पाहू पाहू, जाताना येताना आपण दिला. बरं अरे बापा दिला तर पुण्यकर्मच आहे ना, दिला तर पुण्यच कर्म आहे. आपण डायरेक्टच बोलतो, आपण काही असं एकदमच ते असा काही विषय नाही. आणि हे बोलल्या गेलं पाहिजे. तुम्हाला सांग लोकांना समजेल कसं बिचाऱ्यांना? लोकांना काय माहीत? लोकांना वाटते असं भरपूर काही, परंतु लोकांना ह्याच्यावरती पण बोललं पाहिजे म्हणून बोलतो. तर भगवान बुद्धांनी भिक्खूचं कौतुक केलं आणि म्हणून भिक्खू संघ जे आहे त्या वेरंजकमध्ये राहत होता. तर अशा प्रकारचा भगवंताचा खडतर वर्षावास झाला, परंतु भिक्खूंचं कौतुक केलं भगवंताने, गौरव केला भगवंताने आणि त्यांना सांगितलं की बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी तुम्ही अत्यंत महत्त्वाचे आहात. बघा आज 2600 वर्ष झाले भिक्षू संघाच्या संघर्षमय त्यागातूनच आज संपूर्ण विश्वात बुद्ध शासन टिकून आहे. कुणाला जाते सर्वस्वी याचं श्रेय? हे जे बुद्ध शासन आहे ना याचं सर्वस्वी श्रेय जाते ते चिवरधारी भिक्षू संघाला. कारण भिक्षू दिसला तरी समजते की हा बुद्धाचा पुत्र आहे. बघा बुद्धाचं रूप आहे ना. बघा तुम्ही श्रामणेर समजत नाही, तुम्हाला काही समजत नाही, भंतेजी दिसले की बंदा मी भंतेजी, ज्यांच्या श्रद्धा आहे ते वाटते की नाही तुम्हाला हात जोडा? पांढऱ्या कपड्यातल्या विद्वान माणसाकडे पाहून तुम्हाला वाटते का याच्या पाया पडावं म्हणून? हा तुमचा काका मामा आजोबा असल्यावर गोष्ट वेगळी बा. लग्नात गेलो सोयरिकेला गेलो पाया पडू द्या. ते लोक तर लई इच्छा नसताना पाया पडतात असे कोणाच्या इकडं तोंड करू करू. लोक काय म्हणतील म्हणून पाया पडतात लोक एकमेकाच्या. तर भगवंताने सांगितलं की बघा अशा प्रकारे जे पात्र असतात तर भिक्षू असतात, बुद्ध शासनाला ते जिवंत ठेवत असतात. म्हणून तुमचं उपासकांचं परम कर्तव्य आहे. मिलिंद प्रश्न नावाच्या ग्रंथामध्ये आपल्या चॅनलवरती मी टाकलं आहे, उपासकांचे कर्तव्य असतात की जे भिक्खू आपला सर्व संघ परित्याग करतात, शीलाने वागतात, आचरणशील असतात, विनयधारी असतात,
प्रामाणिक असतात, बाबासाहेबांच्या महान धम्मक्रांतीमध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतात, असे आजही भिक्खू आहे. नाही तसं नाही, पण त्यांच्याकडे कधी कधी काही भिक्खूंकडे दुर्लक्ष होते. तर मी या माध्यमातून समाजाला हेच सांगत आहे. मी आजचा उपदेश यासाठी म्हणून घेतला की भिक्खू संघाला उपासकांनी सांभाळलं पाहिजे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात लिहिलं, भिक्खू तुमच्या वयाचा असेल तर त्याला भावासमान समजलं पाहिजे. माहिती तुम्ही, भिक्खू तुमच्यापेक्षा वयाचा लहान असेल तर मुलासमान समजलं पाहिजे. भिक्खू तुमच्या वयापेक्षा जास्त असेल तर वडिलासारखं समजलं पाहिजे. म्हणजे वडिलामध्ये तुमचा जो जीव असतो, भावामध्ये लेकरामध्ये जो जीव असतो, तर भिक्खूमध्ये असायला पाहिजे. थायलंडमध्ये हेच करतात. तुम्ही थायलंडची बौद्ध संस्कृती जर कधी पाहिली ना, तर हेच करतात. लेकरासाठी जे म्हणून काय करतात ना, तर ते भिक्खूसाठी करतात. एक भिक्खू जणू काय दत्तकच घेतला. संघाला तर बोलवतच राहतात, ते कायम चिवर दान देत राहतील, भिक्षापात्र दान देत राहतील, परिष्कार दान देत राहतील, औषधोपचार दान देतील, विहाराला दान देत राहतील. तुम्ही पाहिलं. आणि थायलंड काय भारतापेक्षा फार श्रीमंत आहे असा काही विषय नाही. इकडं तर बाबासाहेबांना आपल्याला मालामाल बनवलेला आहे. म्हणून तर बाबासाहेब म्हणाले कमाईचा 20वा हिस्सा द्या. म्हणाले की नाही, तर तुम्ही आता मी त्या दिवशी सांगितलं नगरमध्ये वडाळ्याला आजचंच प्रयोजन आहे, आजच प्रयोजन आहे बघा. सत्पुरुष 5 सत्पुरुष दान सांगितलं ना, त्याच्यामध्ये भगवान म्हणाले आपल्या संपत्तीचे 4 हिस्से केले पाहिजे. एक मातापित्याचं सेवा करण्यासाठी, मातापित्याची सेवा करण्यासाठी 1 हिस्सा, दुसरा हिस्सा पत्नी लेकरं बाळं यांचं भरणपोषण करण्यासाठी, तिसरा हिस्सा सांगितला व्यवसाय व्यापार उद्योग करण्यासाठी, आणि चौथा हिस्सा सांगितला धम्म कार्यासाठी, पुण्यकर्म म्हणून दान करण्यासाठी. मी तर म्हणतो आपल्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक घरातून महिन्याला जे काही पगार येत असेल किंवा जी काही मिळकत येते आपल्याला ना, त्याचे खरंच 4 हिस्से केले पाहिजे. आणि तीच धन दौलत आपल्याला सुख शांती देऊ शकते की जिचे 4 हिस्से केले जातात. आणि मला वाटतं असंख्य लोक असे आहेत की ज्यांना हे 4 हिस्से माहीतच नाहीत. मीच कमवलं म्हणते, मीच कमवलं म्हणते, आणि वाजच म्हणते, बापानं काय कमवलं म्हणते. बापा असे म्हणायला मागे पुढं पाहत, मायनं काय कमवलं म्हणते, भावानं काय कमवले तर काय उपकार केले का म्हणते, असे म्हणतात ना लोक असे काही. भगवान म्हणाले हे अपकारक लोक असतात. आणि त्यामुळे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारे जे भिक्षू असतात, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे. महान पुण्य प्राप्त होते जेव्हा भिक्खू संघाला आपण दान पुण्य करत असतो. तेव्हा निश्चितपणे आमच्या सचित्त बोधी भंतेजींनी आणि आपल्या विपश्यना बुद्ध विहार समितीने, महिला मंडळाने आम्हाला इथे आज धम्मदेसनेसाठी निमंत्रित केले. मी हा छोटासा विषय घेतला होता मुद्दामहून, वर्षावासाचा पिरियड असल्याकारणाने, की भगवंताने अशा प्रसंगामध्ये सुद्धा वर्षावास संपन्न केले पण डगमगले नाही. राजकुमार म्हणून होते, 3 ऋतूतले 3 महाल होते. अशी व्यक्ती बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी भावना मनात असल्या कारणाने असा विचार करू शकली नाही की आम्हाला तर जवसच भेटते, गहूच भेटतात आणि कोणी तर देतच नाही, तर लोक तर आमच्याकडे पाहून थुंकतात, लोक तर शिव्यात देतात, लोक तर आम्हाला नावत ठेवतात, आरोपच करतात आणि जाऊ का घरी. म्हणाले का भगवान असे, तुम्ही सुद्धा असा विचार करून धम्म प्रचारामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. आपल्याला कोणी नाव ठेवत असेल, आपल्याला कोणी बोलत असेल, आपल्याला कोणी बोलतच नसेल, आपल्याला कोणी महत्त्व देत नसेल, म्हणून धम्माच्या कार्यामधून विहारामधून आपण माघार घेता कामा नये. फार वाईट परिस्थिती आहे. आमची एक आई आम्हाला नेहमी म्हणते की भंतेजी विहारात तर जातो बापा, तुम्ही सांगता लय श्रद्धा खरंच आमची आहे, पण विहारात गेल्यावर काही लोक आता असतात, आता त्याला काय करावं, आता माणसं बाया मी बोलतो याच्यावर नेहमी. आता ते स्वभावाला काय औषध आहे का? स्वभावाला औषधच नसते, ते आपलीच मिळवते टिमकी. ढळ सगळ्यांना समजते की बापा हे काही कोणच बोलावं म्हणतं. मांजराच्या गळ्यात घंटा बांधावं कोण? तर मी म्हणतो त्या मांजराला मी जाणीव करू देतो, जाणीव करू रिस्क घेऊन. हे बोलणं लय रिस्की आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो.
ते पण आपल्या लोकांना. का तर लोक आपले असे आहे, करुणा आणि भंतेजी बरोबर नाही म्हणतात. आपल्याला माहीत आहे ना, तेवढं ज्ञान आपल्याला प्राप्त आहे ना. करुणा आणि भंतेजी बरोबर नाही म्हणतात, तो डायरेक्ट बोलतात म्हणतात असे. आता बोलावं ना, कोणतरी बोललं पाहिजे ना. बाबासाहेब का बोलायचे असे रागावून वगैरे बोलायचे? मनामध्ये बाबासाहेबांचा तसा भाव नसायचा, रागाचा द्वेषाचा, पण बोलायचे ना बदल होण्यासाठी, परिवर्तन होण्यासाठी. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्या पण सगळ्या लोकांनी असा भाव मनामध्ये ठेवला पाहिजे की भिक्खू संघ किती प्रामाणिकपणे खडतर परिश्रम करून धम्माला जिवंत ठेवण्यासाठी, प्रचार प्रसार करण्यासाठी काम करतो. आपलं पण तर कर्तव्य आहे. आपला जर मुलगा, भाऊ कोणी भंतेजी नसेल, आपल्या कुटुंबातलं जर कोणी भंतेजी नसेल, तर आपलं परम कर्तव्य आहे की जे भिक्खू काम करतात त्यांना आपलं समजून त्यांना सर्वतोपरी पुण्यकर्म, दान कर्म, मदत केली पाहिजे. करतातही काही लोक, तुम्ही पण कराल अशी एक मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.